श्री स्वामी समर्थ मंडळी. आज ना भाजीला काहीच नव्हतं, त्यामुळे थोडासा ना वेगळा प्लॅन होता. लसणाची जुडी ना संपलेली होती, त्यामुळे मला वरची काढायची होती, पण ती ना मला काय पडतच नव्हती लवकर. कशी बशी ती पाडली आणि ना 2 कांड्या सोलून घेतल्या, कारण की मला बनवायचं होतं पिठलं. आणि हा ना आमचा गावरान लसूण आहे बरं का. आणि त्याला जोडी ना भाकरी किंवा चपात्या नव्हत्या बरं का. थोडासा वेगळा प्लॅन होता. अगोदर तर पिठलं बनवून घेतलं. मस्त कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण, मिरचीची फोडणी देऊन घेतली आणि पाणी टाकून उकळायला ठेवलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं गारगार पिठलं हटून घेतलं. आता मला ना घट्ट पिठलं बनवायचं होतं, त्यामुळे ना जसं त्यामध्ये पीठ बसेल ना तसे ना मी टाकत राहिले. आपण वड्याला जसं पिठलं बनवतो ना तसं बनवायचं होतं मला. आणि पिठलं शिजल्यानंतर ना त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि याच्यासोबत ना तेलच्या गुळवणीचा प्लॅन होता. मी तर त्याला पुरी म्हणते, पण आमची इथं ना सगळे त्याला तेलच्या म्हणतात. आणि तुम्हाला तर माहीत आहे पुरीसोबत भजेच बनवतात, पण मी ना पिठलं बनवलं होतं. कारण पुऱ्या पण तेलकट आणि भजे पण तेलकट म्हटल्यावर ना सारं तेलकट होऊन जातं. पिठलं तर झालं होतं, मग पुऱ्या पण बनवून घेतल्या आणि त्याच्यासोबत ना थोड्याशा पापड्या पण तळल्या होत्या. तर मग असा होता आमचा संध्याकाळचा बेत. तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.